नमस्कार मित्रांनो, माझ्या गार्डनमध्ये हा आलेला कारल्याचा वेल मी आज तोडत आहे. कारण की तो खराब झालेला आहे, जंगली आहे. त्याला अशी बारीक बारीक कारली येतात, फुलं येतात आणि ती काळी पडून जातात. त्याच्यामुळे मी हा वेल आज तोडणार आहे आणि त्या जागी दुसरा वेल लावणार आहे. तर कारल्याचा वेल पूर्णपणे काढून टाकलेला आहे. कुंडीतली माती मी साफ करून घेतलेली आहे, मुळं वगैरे काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे खत टाकत आहे. हे खत मी घरीच बनवलेलं आहे. एका बादलीमध्ये सगळं घरातलं वेस्टेज टाकत असते आणि माझी पोल्ट्री आहे, त्याच्यातलं कोंबडी खत आणि लेंडी खत आणि शेणखत असं मिळून मी हे खत बनवलेलं आहे. तर ते मी आता मातीत मिसळवते. खत आता मी चांगल्या प्रकारे मातीत मिसळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कारल्याच्या बिया आता लावल्या आहेत. बी लावायच्या आधी मी बी रात्री भिजत घातलेल्या ह्या. असं केल्यामुळे लवकर झाड येतं, बी लवकर रुजते. आणि आता बिस्लरीच्या बाटलीला असं होलं पाडून मी पाणी घालत आहे. आता हे आपलं कारल्याचं रोप लावून झालेलं आहे, बी लावून झालेलं आहे. आणि कुंडी मी स्टँड खाली ठेवून दिलेली आहे. हे स्टँड मी घरातलं जुनं कपडे वापरायचं स्टँड आहे. ह्याच्यावर कपडे आधी मी वाळत घालायची, ते तुटलं तर त्याचा मी वेल चढवण्यासाठी असा उपयोग केलेला आहे. ह्या बांबूच्या 2 काठ्या लावलेल्या आहेत. बी रुजलं, त्याला वेल आला की तो वेल मी ह्या स्टँडवर चढवणार आहे.